नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धिरडे. तर नाश्त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते. तर लहान मुलं ना भाकरी खायला नको म्हणतात. मग ज्वारीचे पीठ पौष्टिक असते. ज्वारी दररोज गव्हाचंच अन्न देण्यापेक्षा ज्वारीचं पण मुलांच्या पोटात गेलं पाहिजे. मग त्यासाठी असं वेगळं काहीतरी करून दिलं की मुलं नक्की खातात आणि आपल्याला बी चेंज म्हणून कधीतरी असं आपण करू शकतो. तर इथे ना मी ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा एकदम. तर हे दोन्ही ना आता मिक्स करून मी ना हे पाणी टाकून भिजवून एक 10 मिनटं ह्याला भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण कांदा वगैरे कट करून साहित्य बाकीचं गोळा करून घेऊया. हे भिजते तोपर्यंत. तर आता याच्यात पाणी ना आता काही आपल्या ह्याच्यावर पण असतं, ज्वारीच्या पिठावर पण असतं नव्या जुन्या, त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं. पण तरी बी तुम्हाला मी सांगते. आता मी ना सुरुवातीला 2.5 वाट्या पाणी टाकून हे मिश्रण आहे ना मी असं मिक्स करून घेतलं. गाठी अजिबात केल्या नाही त्या. आणि परत लागलंच तर आणखीन अर्धी वाटी आपण नंतर टाकू शकतो. आता तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. मला 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि आता सुरुवातीला 2.5 वाटी लागलं आणि नंतर मला लागलं, मी नंतर आणखीन टाकलं अर्धी वाटी. पण सुरुवातीला मी 2.5 वाट्या टाकलं पीठ, कारण आपल्याला आता कसं भिजते आणि रवा आपला फुगून वर यायचं ना, त्या हिशोबाने. म्हणजे एक थोडक्यात का नाही, आपलं घावणाचं पीठ कसं असतं आपण तांदळाची घावण करताना तसं तितकं पातळ करायचं ह्याचं धिरड्याचं पीठ. ते म्हणजे आपलं तव्यावर टाकलं की जाळी आली पाहिजे आपल्या घावणाला. नाही तर मग आपण घट्ट पीठ असलं ना, आपण जर टाकलं ना तव्यावर धिरडा तर त्याला मग जाळी सुटणार नाही घावण्यासारखी. धिरड्याला पण जाळी सुटली तरच ते धिरडं पण छान दिसतं बी आणि छान लागतं पण. तर मी 10-15 मिनटं त्याला भिजून दिलं 2.5 वाट्या पाणी टाकून. तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यात टाकायला मी साहित्य घेतलं. इकडे तवा गरम करायला ठेवले, तेल घेतले आपल्या धिरड्यात टाकायला. कोथिंबीर स्वच्छ धुवून कट केली. कांदा पण एकदम बारीक चॉपरमध्ये कट करून घेतला आहे. आणि त्याच्यात टाकायला लाल तिखट आपल्या चवीनुसार, तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी लाल तिखट, मीठ आणि जिरे घेतले तर, आणि कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे. जर तुमच्याकडे जर इतर भाज्या असतील, समजा गाजर, टोमॅटो, तर ते गाजर पण खिसून टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं आता, म्हणजे होतं तेवढंच टाकलं. तर आता पीठ होतं पातळ, पण कांदा टाकल्यास जरा मला घट्ट वाटायला पीठ, म्हणून मी जे राहिलेलं अर्धी वाटी पीठ होतं का ते पण थोडं थोडं करून सर्व पीठ टाकलं. म्हणजे सर्व पाणी टाकलं मी नंतर त्याच्यात, म्हणजे बरोबर 3 वाट्या पाणी लागलं मला. 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि 3 वाटी पाणी. आता तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकता. तर मिश्रण आता वाटते, पण ते हे घट्टच वाटत आहे आपलं, पातळ व्हावं आणखीन, म्हणून ते टाकते मी सर्वच पाणी. आणि घावणे ना गरम तवा होऊन द्यायचा चांगला, तरच चांगलं त्याला जाळी सुटते. आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे त्याला छान जाळी येते आणि कुरकुरीत होतात. आणि हे धिरडे ना गरम गरमच खायला छान लागतात, असे कुरकुरीत राहतात. थंड झालं की कुरकुरीत राहत नाहीत. तर मी तवा गरम करायला ठेवला, थोडंसं तेल टाकते त्याच्यात. आणि त्याने तेल थोडंसं टाकलं की गरम फुल गॅसवरच हे धिरडे करायचे. पण आपण झाकण टाकताना थोडासा गॅस आपण बारीक करू शकता नंतर. तर प्रत्येक वेळेस ना असं हलवून घ्यायचं, नाही तर पाणी वरे राहतं आणि ज्वारीचं पीठ खाली असे राहतं. म्हणून प्रत्येक वेळेस घावण टाकताना असं त्याला हलवून घ्यायचं चांगलं. तर बरोबर 3 वाट्या पाणी लागलं. इतकं पातळ झाले, तुम्ही पाहू शकता. असंच पाहिजे आपल्याला. तर तवा चांगला गरम झाला, तेल पण गरम झाले. आता आपण टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता. असं चर वाजलं पण पाहिजे आणि अशी जाळी पण पडली पाहिजे, इतकं पातळ हवं. आपण घावण कसं करतो तर त्या हिशोबाने. आणि आता त्याच्यावर झाकण टाकू आणि गॅस मीडियम करू. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठा पण नाही, हेच मीडियम थोडासा करू. आणि 1-1.5 मिनिटांनी पाहते मी, पण मग नाही आणखीन झालेलं, खालून चांगलं सेट झालं नाही. आणखीन झाकून ठेवावंच लागेल, कारण उलटणार नाही. आपण मोडेल उलटायला गेलं की आपल्याला लगेच ओळखायला येतं. असं 1-2-2.5 मिनिटांनी झाकण काढून पाहते, कारण खालून पण करपण्याची शक्यता राहते परत, म्हणून पाहायचं उघडून आपल्याला वाटलंच तसं. तर आता सेट झालं आहे, चांगलं सुकलं आहे वरचं सगळं पीठ. तर आता आपण ह्याला पलटी करून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन तेल टाकू शकता, पण मी तेलाचा वापर कमी करते. सुरुवातीलाच टाकलेला, नंतर तेल नाही टाकलं मी. तर तुम्ही पाहू शकता मी खालून पण मस्त शेकून घेतलं.
आता गॅस नंतर झाकण काढलं की नंतर गॅस मोठाच करायचा, म्हणजे छान कुरकुरीत भाजलं जातं. आणि गरम गरम असं तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा तुम्ही याच्याबरोबर नारळाच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता. तर मग कसं वाटलं तुम्हाला हे ज्वारीच्या पिठाचं धिरडं ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.